राष्ट्रीय समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार चंद्रशेखर आझाद, भीम आर्मी एकता मिशनचे राष्ट्रीय अध्यक्ष रतन सिंह आणि भारतीय शास्त्रज्ञ व शिक्षण तज्ञ सोनम वांगचुक यांच्या उपस्थितीत 31 जुलै 2026 रोजी लांडोर बंगला लळिंग किल्ला परिसरात भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राहुल वाघ यांनी पत्र परिषदेत दिली। यावेळी उपस्थित पत्रकारांनी सभेचे नियोजन, उपस्थित मान्यवर, सुरक्षा व्यवस्था, सामाजिक संदेश, बहुजन समाजाच्या विविध प्रश्नांवरील भूमिका तसेच कार्यक्रमाच्या आयोजनासंदर्भात विविध प्रश्न उपस्थित केले। राहुल वाघ यांनी प्रत्येक प्रश्नाला स्पष्ट आणि समर्थपणे उत्तरे दिली तसेच सभेबाबतची भूमिका मांडली। यावेळी त्यांनी सांगितले की कार्यक्रमाच्या प्रारंभी माता रमाई या एकपात्री प्रयोगाचे सादरीकरण क्रांती प्रवीण पानपाटील करणार आहेत। तसेच लोकशाहीर सागर गोरखे कबीर कला मंच यांचा शायरी आयोजित करण्यात आला आहे। या विराट सभेत संविधान संरक्षण, सामाजिक न्याय, शिक्षण, रोजगार, बहुजन समाजाचे प्रश्न, युवकांचे सक्षमीकरण तसेच देशातील विविध सामाजिक व राजकीय विषयांवर प्रमुख मान्यवर मार्गदर्शन करणार असल्याचे राहुल वाघ यांनी यावेळी सांगितले। तसेच भीम आर्मीचे राष्ट्राध्यक्ष प्रथमतः महाराष्ट्रात त्यांची जाहीर सभा होणार आहे। असे आमचे लाडके त्यांचा त्याग व समर्पण चंद्रशेखर आझादांना त्यांचा पुण्याचा वाटा आहे ते विद्यारत्न सिंह भाई। तसेच पर्यावरण सध्या शिक्षण या उपजिल्हा जंतर मंतरवर सोनम वांगचुक यांना काय नियोजित केले की कसे आहे या देशात पेपर लीक होत आहे। नीटचा पेपर लीक होते नीटचा पेपर या इव्हेंट होता तो सुद्धा तर या सरकारने व सरकारने प्रत्येका घटनात्मक प्रामुख्याने लोकांना कुठं थांबवता यावं त्या अनुषंगाने आम्ही या जिल्हा इथं काम केलंय। तसेच माता रमाई नावाचं एकपात्री नाटक लोकशाही आमचे शैली कविता पानपाटील यांची मूर्ती क्रांती प्रवीण पानपाटील या करणार आहे। त्यांच्यासोबत ते सागर गोरखे कलाकार हे सुद्धा शाहिरीचा